आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना खासदार संजय राऊतांनी दुजोरा दिला आहे। महाराष्ट्रातील विजय हायजॅक केला, निवडणूक यंत्रणा आयुक्त ताब्यात घेतले, त्यानुसार नेमणुका झाल्या, ईव्हीएम मशीनची समस्या आहेच, शेवटच्या 2 तासामध्ये 60 ते 65 लाख मतदान वाढवलं गेलं, हे सगळं एका सेटिंग प्रमाणे झालं। राहुल गांधींनी हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। मी सुद्धा हे वारंवार सांगत आलेलो आहे आणि महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची ही अमित शहा यांनी त्यांची स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे अशा पद्धतीने ते लढले। आपल्याला लक्षात आलं असेल की वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे 2 तास मोदी हे पिछाडीवर होते आणि त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली आणि मतमोजणी केंद्रावरची लाईट घालवण्यात आली, इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद केली। त्याचा परिणाम ईव्हीएम मशीनवर झाला, डाटा उडाला गेला, नवीन मशीन्स आणल्या, दिल्लीतून यंत्रणा हल्ली। मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता जवळजवळ, पण 2 तास हा या लोकांनी गोंधळ घातला, मतमोजणी हायजॅक केली। तोच प्रकार महाराष्ट्रात झाला। महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात, आम्ही सगळे म्हणतोय त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला, हायजॅक केला। निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली, निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले, त्या पद्धतीने नेमणुका झाल्या। ईव्हीएम मशीनचे तर समस्या आहेच, हा शेवटच्या 2 तासामध्ये 60 ते 65 लाख मतदान अचानक वाढवलं गेलं। हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं आणि राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला। हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं आणि या जगात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि आपल्या सरकारला जो अपमान सहन करावा लागतो आहे अनेक ठिकाणी, त्याचं हे कारण आहे की हे लोक लोकशाही मानत नाहीत, हे लोक हुकुमशाही प्रवृत्तीनं काम करतात, हे लोक निष्पक्ष निवडणुका करत नाहीत। हे अख्ख्या जगामध्ये देशाची बदनामी झाल्यामुळे नरेंद्र मोदी असेल आणि आपला देश असेल त्या देशाची प्रतिष्ठा धुळ्या मिळाली। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।